सुवर्ण बालाजी बांधल्यामध्ये आज ग्रामसभेत मी मांडते की दारू पूर्ण गावातील दारूबंदी झाली पाहिजे. दहिफळ गावामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि आज काय ठराव घेण्यात आला, काय चर्चा झाली? आज दहिफळ गावामध्ये ग्रामसभा झालेली आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीच्या बाबतीचे ठराव घेण्यात आलेले आहेत. गावामध्ये किती दारूची दुकान आहेत, बिअर बार किती आहेत, देशी दारूची किती आहेत, महिलांचं काय भाव? महिलांच्या अत्यंत तीव्र भावना आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दारूमुळे भरपूर संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दारूबंदी ही झालीच पाहिजे. त्या अनुषंगाने जो आपण ठराव घेतलेला आहे त्याच्यामध्ये शासकीय पद्धतीने मुंबई अधिनियम 1949 अन्वये योग्य ती कार्यवाही करण्यासाठीचा प्रस्ताव आपण पुढील शासन स्तरावर पाठवत आहोत. पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी आहे, कशी पार पडते? पुढील शासकीय प्रक्रिया अशी आहे की आता हा जो ह्यांचा ठराव आहे तो वरिष्ठ स्तरावर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर आपल्याला शासनामार्फत एक तारीख कळवली जाईल आणि त्या अनुषंगाने मतदान घेण्यात येईल. सभा कशासाठी घेण्यात आली होती? ग्रामसभा ही दारूबंदीसाठी घेण्यात आली होती आणि त्याचबरोबर नवीन कुठल्याही बिअर बारला परवानगी देऊ नये यासाठी आजची ग्रामसभा घेण्यात आली होती. काय ठराव संमत झाला? आजच्या ग्रामसभेमध्ये एकत्रितपणे असा ठराव करण्यात आला की जे दारूचे पहिले दुकानं होते म्हणजे मध्ये विक्री चालत होती ती बंद करण्यात यावी आणि नवीन कुठलेही न करता परवाने न देता एकजुटीने आणि महिलांच्या एकतेने दारूबंदी करण्याचा या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे ग्रामसभेमध्ये. पुढील प्रक्रिया कशी असणार आहे? पुढील प्रक्रिया आम्ही जे निवेदन दिलं होतं त्या पद्धतीने 3 महिन्याच्या आतमध्ये यांना जो आमच्या निवेदनाचा काहीतरी निकाल देणं हे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये गुप्त पद्धतीनं मतदान घेऊन दारूबंदी करण्याचा या ठिकाणची पुढची प्रक्रिया राहणार आहे. गुप्त आहे की खुलं मतदान, दोन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये? गुप्त पद्धतीचं मतदान आम्ही घेणार आहेत या ठिकाणी. आणि